नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्कीम बद्दलचे डिटेल घेऊन आलेलो आहे. थंबनेलवरनं समजलंच असेल कुठली स्कीम आहे. ती स्कीम आहे खराडीमधील 38K इन्क्लुझिंग हाऊसिंग. याचा स्कीम कोड आहे 842. सो या स्कीम बद्दल, या प्रकल्पाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघणार आहोत. जस्ट अ ब्रीफ. इथे तुम्हाला 1 BHK फ्लॅट्स भेटतील 17 लाखामध्ये आणि याचं लोकेशन आहे खराडी बायपासच्या जवळच. तुम्हाला वॉकेबल डिस्टन्सवरती तुम्हाला अ, हा प्रोजेक्ट आहे. सो या प्रकल्पाबद्दल माहिती बघण्यापूर्वी नेहमीचाच प्रश्न, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि लवकरच आपण पुढच्या महिन्यामध्ये काही दिवसामध्ये मी साईट व्हिजिट सुद्धा करणार आहे वेस्ट साईडला, स्पेसिफिकली वाकड, बाणेर, बालेवाडी, बावधनपर्यंत आणि इकडे तातावडे, पुनावळे, अ, रावेत वगैरे पण जमलं तर. सो तिथपर्यंत मी पूर्ण या साईडचे ॲटलिस्ट फ्लॅट स्कीम्सची साईट व्हिजिट करणार आहे. सो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. सो नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती. स्कीम कोड 842. स्कीमचं नाव आहे 38K इन्क्लुझिंग हाऊसिंग. लोकेशन आहे खराडी. पुढे बघूयात लोकेशन बद्दल. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 50. हे सर्व 1 BHK फ्लॅट्स आहेत. स्टुडिओ नाही, इथे सर्व 1 BHK फ्लॅट्स आहेत. कार्पेट एरिया 33 ते 35 स्क्वेअर मीटर पर्यंत येतो. थोडाफार फरक आहे, जास्त काही नाहीये. इन्कम ग्रुप LIG साठी आहे. प्राइस याची 17-17.5 लाख पर्यंत जाते. बेस प्राइस, टोटल प्राइस इन्क्लुडिंग सर्व चार्जेस तुमचा 20-21 लाखापर्यंत जाऊ शकतं. पोझिशन 2 वर्षानंतर आहे. डिसेंबर 2026 पर्यंत तुम्हाला पोझिशन भेटेल. बाल्कनी कुठल्याही फ्लॅटला इथे तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली नाहीये. लिटिगेशन्स कुठलंही नाहीये आणि बिल्डिंग टाईप बद्दल बोलायचं झालं तर ही कॉमन पण म्हणता येईल आणि सेपरेट पण म्हणता येईल. कॉमन कशामुळे? कारण की यामध्ये जे बाकीचे फ्लॅट्स आहेत ते सर्व ऑलमोस्ट स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत. जसं की आपण वाकडचं पण बघितलेलं आणि खराडीचा पण दुसरा बघितलेला. तर सर्व अपार्टमेंट स्टुडिओ अपार्टमेंट आहेत. स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये त्यांनी काही 1 BHK काढलेले आहेत आणि ते 1 BHK भाड्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. अर्थातच पर्सनल तुम्हाला राहण्यासाठी, आताच निष्कर्ष देतोय, पर्सनल तुम्हाला राहण्यासाठी तुम्ही जर विचार करत असाल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी नाही, ही स्कीम तुमच्यासाठी नाहीये. ही फक्त आणि फक्त मी तरी माझ्या दृष्टीने तरी मी सांगेल की हे फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. तुम्हाला रेंट चांगला भेटू शकेल आणि इन फ्युचर तुम्हाला सेल केल्यानंतर त्याचा रेट पण चांगला भेटेल. सो याचसाठीच पर्सनली मी तरी रिकमेंड नाही करेल इथे राहण्यासाठी. सो लोकेशन बद्दल बघूयात. लोकेशन कुठे? जसं की सांगितलं, खराडी बायपास. खराडी बायपास सर्वांना माहिती असेल. खराडी बायपास पासनं थोडस पुढे आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला, आय डोंट नो कुठला चौक आहे, बट इथून राईट साईडला लगेच तुम्हाला विजय पलाडिओ खराडी सेंट्रल हा प्रोजेक्ट लागेल. हा त्यांचाच प्रोजेक्ट आहे. इथे 3 भागामध्ये त्यांनी विभागणी केलेली आहे. हा विजय पलाडिओ खराडी सेंट्रल, दुसरा विजय सेंट्रल अव्हेन्यू हा प्रोजेक्ट, हा पूर्ण कमर्शियल आहे, हा पूर्ण रेसिडेन्शियल आहे. आणि तिसरा म्हणजे ही बिल्डिंग, ही आहे 38K इन्क्लुझिंग हाऊसिंग. सो यामध्ये ही जी आडवी दिसते हे सर्व स्टुडिओ, मोस्टली सर्व स्टुडिओ अपार्टमेंट आहेत. कॉर्नरचे मे बी 1 BHK आहेत, पण बाकीचे सर्व स्टुडिओ अपार्टमेंट आहेत. आणि त्याच्यानंतर हे थोडस भाग बाहेर आलेलं आहे. इथे पूर्ण 1 BHK फ्लॅट्स आहेत आणि हे पूर्ण 1 BHK फ्लॅट्स भाड्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. ही 22 मजली बिल्डिंग आहे, बट त्यापैकी फक्त 10 फ्लोअर पर्यंत भाड्याचे फ्लॅट्स आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचाच अर्थ काय? प्रत्येक फ्लोअरवरती 5 फ्लॅट भाड्याचे असतील. फर्स्ट टू 10th आपण ते पुढे बघणार आहोत नेमके कुठले असतील, बट तुम्हाला जस्ट आयडिया यावी म्हणून हे तुम्ही बघू शकता. खराडी बायपास एकदम जवळच आणि खराडी चौक आणि इकडे रिलायन्स मॉल वगैरे सर्व तुम्हाला जवळच भेटेल. आणि पूर्ण रस्ता मगरपट्ट्याला जातो. पुढे आपण डिस्टन्स दाखवतोच आहे.
सो तुम्ही बघू शकता नियर बाय प्लेसेस फिनिक्स मार्केट सिटी 2.8 फिनिक्स मार्केट सिटी ज्यांना माहिती नसेल हे बघा हा इथे आणि इथे फिनिक्स मार्केट सिटी आहे. सो तुम्हाला खराडी बायपासला जाऊन फिनिक्स मार्केट सिटीला जाता येईल. त्यानंतर सीझन्स मॉल कारण की ह्या मेन रोडलाच आहे. सीझन्स मॉल अमेनोरा मॉल सर्व त्या सेम रोडला येतात. सिटी इंटरनॅशनल स्कूल जवळच आहे. बाकीच्या स्कूल्स मेडिकेअर मेडिपॉइंट कारण की मेन रोड टचच आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी सर्व तुम्हाला जवळच भेटतील. प्लस पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा जवळच आहे 6 किलोमीटर वरती. मगरपट्टा पण जवळपास 6 किलोमीटर वरती. विमाननगर 4 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला भेटेल. सो लोकेशन चांगलं आहे. त्यानंतर जसं की दाखवलं या साईडला तो मेन रोड आहे. त्यानंतर ही जी बिल्डिंग आहे हे टॉवर T1 टू T4 टॉवर येतं. सो हे पलाडिओ आहे. त्यानंतर T5 टॉवर इथे आहे, जो की विजय सेंट्रलचा आहे आणि T6 टॉवर आहे जो ज्यामध्ये की म्हाडा प्लस कमर्शियल असेल आणि ही जी हा जो एरिया दिसतोय त्याच बिल्डिंग T6 टॉवरचाच आहे भाग हा. तर हा पूर्ण या साईडचे सर्व फ्लॅट्स म्हाडासाठी असतील आणि इकडे सर्व स्टुडिओ अपार्टमेंट्स प्लस यामध्ये सुद्धा 1 BHK त्यांनी दिलेले आहे. मी तुम्हाला दाखवतो. सो हे बघा तुम्ही T5 आणि ह्या T6. सो T6 मध्ये आपल्या म्हाडाचे फ्लॅट्स असतील इथे आणि हा रोड आहे. सो या रोडवरनच एंट्री आणि मेन रोड इथे जवळच आहे. सो मेन रोड पासून तुम्हाला इकडे येऊन अशी एंट्री भेटेल बघायला भेटेल. त्यानंतर हे तुम्ही जसं की दाखवलं. सो हा एक फ्लोर प्लॅन आहे. एका फ्लोअरवरती तुम्ही बघू शकता हे कॉर्नरचा हा एक 1 BHK, या कॉर्नरला हा एक 1 BHK, हा एक 1 BHK, असे मे बी 3 1 BHK हे प्रायव्हेट 1 BHK हे यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स नसतील आणि बाकीचे जे सर्व आहेत ते सर्व तुम्ही बघू शकता स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत आणि 22 मजली त्याच्यामुळे त्यांनी लिफ्ट सुद्धा आणि कारण की स्टुडिओ अपार्टमेंट आहे तर प्रत्येक स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये ते रेंटने देतील. सो एक एक माणूस राहील तर तुम्ही बघू शकता जवळपास 10-15 15 पेक्षा किंवा 20-25 लोक सुद्धा ऍट अ टाइम या किती 28 येतं जवळपास. सो एकशे 28 सो मिनिमम 28 ते 30 लोक इथे राहतील एका फ्लोअरवरती. त्यामुळे त्यांनी जवळपास या साईडला 3 आणि या साईडला 3 अशा टोटल 6 लिफ्ट दिलेल्या आहेत. एवढ्या लिफ्ट तुम्हाला 22 मजली फ्लॅट्स असेल तरी 6 लिफ्ट कोणी देत नाही. इथे दिलेल्या आहेत कारण की इथे राहणारे लोक जास्त असतील. जवळपास 30 लोक पर फ्लोअर राहतील आणि अशी 12 मजली बिल्डिंग असेल. सो तुम्ही विचार करू शकता जवळपास 600 लोक एका टॉवरमध्ये एका बिल्डिंगमध्ये राहू शकतील ऍट अ टाइम. अर्थातच हे सर्व फ्लॅट ऍट अ टाइम सर्व रेंटने जातील याची शक्यता नाहीये. 70-80% रेंटने असतील, 100% रेंटने जाणार नाहीत. बट तरीही तुम्ही 500 लोक जरी पकडून गेले ऍट अ टाइम एका टॉवरमध्ये तरी ती खूप जास्त संख्या झाली. त्यामुळे त्यांनी जास्त लिफ्ट दिलेले आहेत जेणेकरून प्रॉब्लेम होऊ नये. बट स्टेअरकेस तुम्हाला इथे 2च बघायला भेटतील. सो 2 स्टेअरकेस आणि जवळपास 6 लिफ्ट आणि जवळपास 30 युनिट्स आहेत. त्यापैकी जवळपास 7-8 1 BHK आणि बाकी सर्व स्टुडिओ आहेत आणि म्हाडाचे जे आहेत ते सर्व हे या साईडला पूर्ण 5 1 2 3 4 5 असे टोटल 5 पर फ्लोअर म्हाडाचे फ्लॅट्स असतील. आपण थोडंसं झूम करून बघूया तिथे तुम्ही बघू शकता. सर हे पूर्ण 5 म्हाडाचे फ्लॅट्स असतील फर्स्ट फ्लोअर टू 10 फ्लोअर पर्यंत. आता आपण त्याचा लेआउट बघूयात. एंट्री केल्या गेल्या तुम्हाला लिव्हिंग प्लस किचन. सो इथे ओपन किचनचा कन्सेप्ट आहे. या साईडला मोस्टली तुम्ही किचन प्लॅटफॉर्म वगैरे असेल आणि बाकीचा तुम्ही या साईडला सोफा आणि इथे टीव्ही वगैरे असं थोडीशी अरेंजमेंट करू शकता. सो लिव्हिंग प्लस किचन इथे तुम्हाला बघायला भेटेल ओपन किचन आणि या साईडला डायनिंग वगैरे एरिया. त्यानंतर इथून एंट्री केल्यानंतर तुम्हाला बेडरूम बघायला भेटेल. 3.55 बाय 3 ची बेडरूम आहे आणि 5.8 बाय 3 चा हॉल आहे. बरेच लोक मला म्हटले की स्क्वेअर फीट मध्ये सांगत जा. सो हॉल असेल जवळपास 19 बाय 9 स्क्वेअर फीटचा आणि बेडरूम असेल 9 बाय 11.5च्या रेंज अराउंड. सो बेडरूम पण आहे ठीक आहे. 19 बाय 9चा हॉल प्लस किचन पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे तरी तो ठीक आहे. आणि इथे तुम्हाला सेपरेट टॉयलेट वॉशरूम देण्यात आलेली आहे आणि इथे सुद्धा छोटासा एरिया दिलेला आहे मे बी तुमचं ड्राय एरिया टाईपचं
तर तुम्ही तो युटिलाइज करू शकता. या फ्लॅटमध्ये आणि या फ्लॅटमध्ये तुम्ही बघू शकता इथे डक्ट आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं की दोन टाईपचे फ्लॅट्स आहेत जिथे थोडासा कार्पेट एरिया कमी आहे. सो या साईडचे जिथे जिथे डक्ट आली आहे तिथे कार्पेट एरिया कमी आहे. आणि हे जे दोन फ्लॅट आहेत कॉर्नरचे, 2 नंबरचा आणि 4 नंबरचा, इथे डक्ट नाहीये. इथे पण डक्ट आहे होते. ओके, फक्त एक 4 नंबरचा फ्लॅट आहे जिथे डक्ट नाहीये, त्याच्यामुळे इथे हा मोठा एरिया तुम्हाला बघायला भेटेल. बाकी थोडासा छोटा एरिया आहे. सो हे थोडेसे 4 नंबरचे फ्लॅट्स थोडेसे मोठे असतील बाकीच्या फ्लॅट्सपेक्षा. त्यामुळे कॉस्टिंग सुद्धा थोडीशी 50,000 ते 1,00,000पर्यंत डिफरन्स तुम्हाला बघायला भेटेल. सो हा होता फ्लोर प्लॅन आणि एक्झॅक्टली फ्लॅट कुठले असतील तर तुम्हाला समजलंच असेल. 101 to 10,001, 102 to 10,002, 103 to 10,003, 104 to 10,004 आणि 105 to 10,005 असे टोटल 50 फ्लॅट, प्रत्येक फ्लोअरवरती 5 फ्लॅट आणि 10 फ्लोअर पर्यंत असे असतील. तर सो टोटल 50 फ्लॅट 1 BHK इथे तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर मार्केट रेट बद्दल, स्टुडिओ अपार्टमेंट जी जी प्राइस आहे ती जवळपास 29-30 लाखापर्यंत बिल्डर विकतोय. त्यांचा कार्पेट एरिया अर्थातच कमी आहे. सो तसं जर कॅल्क्युलेट केलं तर 15-16 हजार रुपये पर स्क्वेअर फीटचा रेट जातो. सो म्हाडाचा जो कार्पेट एरिया आहे त्याप्रमाणे हा 40-45-50 पर्यंत सुद्धा तुम्ही पकडू शकता. पण मी सेफर साईड प्रत्येक वेळी पकडतो, 4-5 लाख कमी पकडतो. सो 40 ते 45 लाखापर्यंत तुम्ही याची कॉस्टिंग पकडू शकता. ज्याला डक नाहीये ते 45 लाखापर्यंत मे बी. आणि बाकीचे सो 40-45 ही सेफर रेंज तुम्ही पकडू शकता 1 BHK. आणि 1 BHK चा रेंट सुद्धा इथे आता एक्झॅक्टली, कारण की इथे अम्युनिटीज वगैरे नाहीये, तर बाल्कनी नाहीये, त्यामुळे 15 ते 20 लाखापर्यंत तुम्ही, सॉरी, 15 ते 20 हजाराच्या रेंजमध्ये तुम्ही इथे 1 BHK चा रेंट पकडू शकता इझिली. त्यानंतर फायनल वर्डिक मे बी मी ऑलरेडी तुम्हाला सुरुवातीलाच दिलेले आहे. सो हा पर्सनल आणि हा सिमिलर वर्डिक्ट असेल, जे की आपण वाकडचा बनवला असेल आणि खराडीचा जो विजयचाच बनवला होता, ज्यामध्ये की स्टुडिओ प्लस म्हाडाचे फ्लॅट्स होते. तिथे पण माझं तेच मत होतं की मला तरी वाटत नाही की फॅमिलीला घेऊन तुम्ही इथे राहू शकता. सो त्यामुळे हे पर्सनल राहण्यासाठी मला तरी वाटत नाहीत फ्लॅट. अगेन प्रत्येकाचं मत वेगळं असतं, प्रत्येक डिपेंड करतं प्रत्येकावरती. बट मी माझं जे मत आहे तुम्हाला सांगतोय. सो मला तरी वाटत नाही तुम्ही फॅमिलीला घेऊन इथे राहू शकता. त्यामुळे हा प्युअरली इन्व्हेस्टमेंटसाठीच आहे, कारण की मोस्टली कमर्शियलच लोक इथे राहतील. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठीच तुम्ही जर विचार करत असाल तर ही चांगली चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, ठरू शकते. कारण की तुम्हाला ऑल इन्क्लुसिव्ह 20 लाखामध्ये, 20-21 लाखामध्ये फ्लॅट पडेल, ज्याची की टोटल कॉस्टिंग तुम्हाला 50 लाखाच्या वरतीच जाईल. सो तुम्हाला 50% पेक्षा सुद्धा कमी रेटमध्ये तुम्हाला इथे फ्लॅट बघायला भेटतोय आणि रेंट सुद्धा तुम्हाला इथे चांगला भेटू शकतो. आणि फक्त 2 वर्षाचा तुम्हाला अवधी आहे पोझिशन भेटण्यासाठी. त्यामुळे चांगली संधी आहे. ज्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी विचार करताय, इथे तुम्ही अर्ज करू शकता. पर्सनल तुम्ही जर राहण्यासाठी विचार करत असाल तरी मी तुम्हाला रिकमेंड नाही करणार. सो हे होतं या प्रकल्पाबद्दल, प्रोजेक्ट बद्दलचं माझं मत आणि हा डिटेल व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. दुसरा कुठला व्हिडिओ बनवायचा असेल किंवा दुसरे कुठले डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा, किंवा मग आपला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जॉईन करून तिथे सुद्धा विचारू शकता. धन्यवाद.